की एका वर्षी ऍडव्हर्टाईज, दुसऱ्या वर्षी प्रिलिम, तिसऱ्या वर्षी मेन्स, चौथ्या वर्षी इंटरव्ह्यू, 5व्या वर्षी पोस्ट. मग त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावरती परीक्षा होती? नाही. आम्हाला परीक्षा दिल्यानंतर जॉईनिंग व्हायला 4-5 वर्ष निघून जायची, 3-4 वर्ष जायची, कधी कधी सिलेक्शन झाल्यानंतर वर्ष होऊन जायचं तरी पोस्टिंग नसायची. त्यामुळे असं वाटलं की आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याचं चित्र क्लिअर नव्हतं. काहीतरी केलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. बरोबर. कसं मोठं व्हायचं, काय मोठं व्हायचं हे काही माहित नव्हतं. पहिली पोस्ट मिळाली तेव्हा माझा मुलगा 3 वर्षाचा होता. क्या बात आहे. तर आयोगाचा सिलेबस आणि PYQ हे आपण डोळ्यापुढे ठेवतो, कारण आपलं पुस्तक हे संदर्भ म्हणजे इतिहासाचं जे काही PhD करणारी किंवा प्राध्यापक मंडळी जसं लिहितात तसं नाहीये. आपलं पुस्तक कसं आहे की जे स्टुडंट फ्रेंडली आहे, विद्यार्थ्यांना त्याची मदत व्हावी. मग विद्यार्थ्यांना मदत होण्यासाठी आपण काय करतो की आपल्या पुढे असतो आयोगाचा सिलेबस आणि त्याचे PYQ. मग त्याच्यानुसार आपलं पुस्तक येतं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आजची जी मुलाखत आहे किंवा तुमच्या नवीन भाषेमध्ये आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा अशा व्यक्तीसोबत आहे की ज्यांची ओळख ही फक्त 2 शब्दांमध्ये म्हणजे एका नावात, समाधान महाजन सर. वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. थँक्यू. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की प्रत्येक जण, तुम्ही पण ज्यावेळेस इंटरव्ह्यू पाहता त्यावेळेस असं वाटतं की गेस्टचा इंट्रोडक्शन करून दिलं जातं, पण मला तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायची गरज भासली नाही. कारण जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याला समाधान महाजन सर हे नाव माहिती असणारच. आणि ज्यांना माहिती नसेल ते कदाचित MPSCचा अभ्यास करत नसतील सिरियसली, किंवा त्यांचं MPSCकडे तेवढं लक्ष नाही. प्रत्येकाला माहिती आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की समाधान महाजन सरांचं नाव समोर आलंच पाहिजेत. आणि सांगायला आणखी एक गोष्ट आवडेल की आत्तापर्यंत सरांचं मोठं पुस्तक होतं. सरांनी त्याचे 2 भाग केले. भाग 1 आणि भाग 2. आणि त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आहे आधुनिक भारताचा इतिहास, जे पहिलं टायटल होतं ते, आणि दुसऱ्यामध्ये आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक. म्हणजे तुम्हाला जे एकदम तोंडापाशी घास आणून द्यायचं काम आवडतं सध्या सगळ्यांनाच, आणि त्याची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, तेच काम सरांनी ट्रेंडसोबत सर देखील चाललेले आहेत. सरांविषयी बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. लोकांना फक्त एकच माहिती आहे की सर राज्यकर उपायुक्त आहेत, म्हणजे सरांचं सिलेक्शन SC/ST म्हणून झालं होतं. परंतु सर एक हाडामासाचे शिक्षक आहेत. सरांनी प्राथमिक शिक्षक म्हणून मला वाटतं 10 वर्ष तुम्ही काम केलं. 10 वर्ष सरांनी 10 वर्ष काम केलं. त्यानंतर सरांचं UPSC मार्फत IRPS म्हणजे इंडियन रेल्वे सर्व्हिसेसमध्ये सरांचं सिलेक्शन झालेलं आहे 2011 मध्ये. त्याच्या आधी सरांचं सिलेक्शन झालं SC/ST म्हणून, आणि त्याच्या आधी मुख्याधिकारी म्हणून सुद्धा सरांचं सिलेक्शन झालं होतं. आणि त्याच्या आधी सर शिक्षक होते परभणीला. मला वाटतं तुम्ही 10 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवलंय. आणि आज तुम्ही तुमच्या कामाने तर ओळखले जातातच, परंतु या पुस्तकाच्या रूपाने देखील तुमचं महाराष्ट्रभर नाव आहे. प्रत्येक अधिकारी तुम्हाला ओळखतात, प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला ओळखतात. धन्यवाद किरण सर. खरं तर मी म्हणलो एकाच नावात इंट्रोडक्शन करून देतो, पण हे गरजेचं का होतं, कारण विद्यार्थ्यांना, मला सुद्धा हे माहित नव्हतं की तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करत होता हे माहिती होतं, पण UPSC मधून तुम्हाला पोस्ट आहे हे माहित नव्हतं. आणि तुम्ही शिक्षक आहात हे देखील मला माहित नव्हतं. हा, तुम्ही मुख्याधिकारी झाले, तुम्ही SC/ST म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, ह्या गोष्टी माहिती होत्या, पण ह्या गोष्टी पण समाजासमोर येणं गरजेचं आहे. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. आता तुमच्या वास्तव कट्ट्याबद्दल युट्यूबला मी काही इंटरव्ह्यू पाहिलेले पण आहेत आणि तुमचं बरंच नाव पण ऐकलेलं होतं. आज तुम्ही ही बोलवून मला मुलांपुढे येण्याची आणि आपलं मत मांडण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आतापर्यंत हे जे पुस्तकं आपण आता बघतात किरण सरांनी जे दाखवले, ही आपली 10वी आवृत्ती आहे. बरोबर. आतापर्यंत आपण 9 आवृत्त्या होत्या. 9व्या आवृत्तीपर्यंतचं जे पुस्तक आहे ते खूप मोठं झालं होतं. आणि आता काय झालं अलीकडे की 2025 पासून आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आता MPSC शिफ्ट होत आहे. म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे ही पूर्णपणे वर्णनात्मक स्वरूपात राहणार आहे. तर मग अशा वेळी मला वाटलं की आता मुलांना त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीचे पुस्तकांची गरज आहे. म्हणून मग मी ज्यावेळी पूर्ण तो सिलेबस पाहिला तर माझं असं लक्षात आलं की हे तर मी जो अभ्यास करायचो UPSCचा त्यावेळेसचा सिलेबस तो आहे, आणि तो UPSCचा जो आहे तो आता MPSCने फॉलो केला आहे. मग त्या धर्तीवर मुलांना आता तसा पॅटर्नवर पुस्तकाची गरज आहे, आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये कंटेंट जर ऍड केला आपण,
म्हणजे आता माझं पहिलं पुस्तक इतकं मोठं होतं, त्याच्यात जर मी अजून काही कंटेंट ऍड केला असता तर ते 700-800 पानांचं किंवा 1000 पानांचं पुस्तक पेलवणं आणि ते वाचणं, आणि मग ते मुलं दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर मग त्याच्यात सोपं काय, तर त्याच्यामध्ये आधुनिक भारत, जो की प्रॉपरली एखादा ऑप्शनलचा मुलगा म्हणजे ज्याचा ऐच्छिक विषय इतिहास आहे, त्याला जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तरी देखील हे आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तकावरून तो करू शकतो. आणि ज्यांना कंबाईनचा अभ्यास करायचा आहे किंवा प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे त्यांना हे दोन्ही पुस्तकं कामाचे येणार आहेत. किंवा तुम्हाला समाजसुधारक वेगळं वाचायची गरज नाहीये. आपल्या पुस्तकामध्ये जे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक हे जे पुस्तक आहे, याच्यामध्ये जवळपास 185 समाजसुधारक म्हणजे मोठे व्यक्ती ज्यांचं योगदान महाराष्ट्रासाठी आहे, अशी जवळपास 185 लोकांची माहिती आपण त्यामध्ये दिलेली आहे. बरं. हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे तर तुम्हाला मोजता येतील, न मोजता येणारे मध्ये मध्ये बॉक्सेसमध्ये वगैरे जर सगळे ऍड केले तर ते 200+ होतात. आधुनिक भारताच्या इतिहासात 75+ व्यक्तींची माहिती आहे. म्हणजे तुम्हाला एकाच विषयासाठी जी 3-4 पुस्तकं वाचावी लागायची त्याची गरज आता येणार नाही. सगळे एकाच ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आधुनिक भारताचा अभ्यास करताना त्याच्या लिंकेजेस महाराष्ट्राच्या इतिहासाशी पण असतात. त्यामुळे जेव्हा आपण हे वाचणार आहोत आणि महाराष्ट्राचं पण वाचणार आहोत तर ऑटोमॅटिक ते लिंक होणार आहे की याचे चॅप्टर, त्याचे चॅप्टर 1942 ची क्विट इंडिया मुवमेंट आणि इकडची, तर हे जेव्हा आपण तिकडचा चॅप्टर वाचणार आणि इकडचं वाचणार तर हे बरोबर लिंकअप होणार आहे. म्हणजे जरी ते दोन वेगळे आहेत पण त्यांची गरज आहे की ते दोन्ही एकत्रित पण वाचले गेले पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईन असंही डिस्ट्रीब्युशन केलं असं अगदी. म्हणजे ह्या पुस्तकांचा यूज जो आहे ना तो सर्व परीक्षांसाठी आहे. बरोबर. सगळ्या परीक्षांसाठी. म्हणजे कुठलाही त्याच्यातून सुटलेला नाहीये घटक. फार फार तर तो सिलेबस प्रमाणे तो स्किप करू शकतो की मला पोस्ट मला आफ्टर इंडिपेंडन्स वाचायचं नाहीये कंबाईनसाठी, तर तेवढा तो स्किप करून बाकीचा वाचू शकतो. अगदी बरोबर. सर, आपण परत पुस्तकाकडे येऊयात, कारण पुस्तकात काय आहे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना कसे मार्क भेटले पाहिजेत हे तर आपण बोलणार आहेत. पण तत्पूर्वी थोडंसं आपण मागे जाऊयात. चालेल. तुम्ही शिक्षक होतात, प्राथमिक शिक्षक. त्याच्यानंतर तुम्हाला युपीएससी मधून पण पोस्ट मिळाली. आधी सुरुवातीला तुम्हाला सीओ मिळाली, त्याच्यानंतर आयआरपीएस आणि नंतर मग एससी. पहिले एससी आणि मग आयआरपीएस. ओके. हा प्रवास कसा होता? नाही, आता म्हणजे आताच्या काळाच्या तुलनेत जर आपण गेलो तर ते ज्याला आपण म्हणूया फार इंडस्ट्रियस, फार म्हणजे थकवणारा असं, आणि खूप काळ त्याच्यामध्ये गेला. कारण मुळातच तेव्हा परीक्षा ह्या फार उशिरा व्हायच्या. 4-4 वर्ष रिझल्ट. म्हणजे आम्ही गमतीने असं म्हणतो की ती पंचवार्षिक योजना असायची. बरोबर. ती एका वर्षी ऍडव्हर्टाईज, दुसऱ्या वर्षी प्रिलिम, तिसऱ्या वर्षी मेन्स, चौथ्या वर्षी इंटरव्ह्यू, 5व्या वर्षी पोस्ट. मग त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावरती परीक्षा नाही. पण एकूणच 2001 ते 2010 हा जो कालावधी होता याच्यात बऱ्यापैकी टाइम टेबल हे विस्कळीत होतं. आणि मग आम्हाला परीक्षा दिल्यानंतर जॉईनिंग व्हायला 4-5 वर्ष निघून जायची, 3-4 वर्ष जायची, कधी सिलेक्शन झाल्यानंतर वर्ष होऊन जायचं तरी पोस्टिंग नसायच्या, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला की हे सगळं असताना पण 3 पदांवर माझी निवड झालेली होती. आणि मुळातच मी होतो मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये सांगळेवाडी नावाचं गाव आहे, तिथं मी प्राथमिक शिक्षक होतो. आता जर तिकडची माझे काही विद्यार्थी मित्र बघत असतील तर त्यांना माहिती आहे की मी 9 वर्ष त्या गावामध्ये जात गेलो, शाळेवर शिक्षक म्हणून काम केलं. माझं मूळ गाव धुळे तालुका, धुळे जिल्हा, तरवाडे माझं गाव आहे. पण जिल्हा परिषदेची नोकरी मला तिकडे मिळाली, मग तिकडे गेलो. पण ते सुरू असताना सायमल्टेनियसली माझा अभ्यास सुरू होता. आणि तो करत असताना म्हणजे एक डोक्यात होतं, मी पहिले नवोदयला होतो, ते पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधून होतं. तिथे गेल्यानंतर खूप चांगले शिक्षक भेटले. त्यांच्यामुळे असं वाटलं की आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याचं चित्र क्लिअर नव्हतं. काहीतरी केलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. बरोबर. कसं मोठं व्हायचं, काय मोठं व्हायचं हे काही माहित नव्हतं. माझे वडील स्वतः शिक्षक होते आश्रमशाळेमध्ये, आणि त्यांच्या ज्या ट्रान्सफर व्हायच्या त्या खूप इंटेरियर भागामध्ये, म्हणजे आदिवासी भागामध्ये, शासकीय पोस्ट ऑफिस आदिवासी आश्रमशाळेमध्ये ते शिक्षक. आणि मग अगदी जव्हार तालुका किंवा आंबेगाव तालुका पुण्यामधला, किंवा नंदुरबारमध्ये धडगाव, मुक्ताईनगर जळगावमधलं, आणि त्याच्यात पण आदिवासी भागामध्ये. म्हणजे अगदी माझे 5वी पर्यंतचं शिक्षण हे आदिवासी आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे वडिलांसोबत. आणि मग नवोदयला गेलो, आणि वडिलांचं पण आमचं असं राहायचं की त्यांच्यामुळे खूप वाचायची सवय लागली.
लहानपणापासून. ते ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी लायब्ररीचा चार्ज त्यांच्याकडे राहायचा. लायब्ररीची पुस्तकं घरी घेऊन यायचे आणि आम्हाला ती वाचायची सवय त्यांनी लावली. न्यूजपेपर वाचायची सवय लावली आणि त्याचा खूप फायदा पुढच्या परीक्षांमध्ये मला झाला वाचण्याच्या सवयीचा. म्हणजे एसे असतील किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मुलं जे आता घाबरतात किंवा थोडीशी भीती आहे ती माझ्या मनात नव्हती, कारण तेवढा डिटेलिंग सगळं झालेलं होतं, बेस पक्का होता, फक्त टार्गेट माहित नव्हतं. बरोबर. आणि मग मोठे बंधू जे आहेत माझे विकास म्हणून, तो स्वतः अभ्यास करायचा एमपीएससीचा त्या काळात. म्हणजे माझ्या घरामध्ये 1987ला कॉम्पिटिशन सक्सेस नावाचं मासिक मी घरात पाहिलेलं आहे. 87ला. आणि तो त्याने खूप वर्ष तो अभ्यास करायचा. पण तेच की आजूबाजूला काहीच माहिती नव्हतं. आतासारखं युट्यूब चॅनल्स नव्हतं, टेलिग्राम नव्हतं, अधिकारी भेटायचे नाही, दिसायचेच नाही. आमच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं काही सिलेक्शन झालेलं नव्हतं, परिस्थिती नाजूक होती. ह्या सगळ्या याच्या रेट्यामध्ये त्यानं तो अभ्यास सोडला. पण त्याचा बघून मी तो सुरू केला. अच्छा. हा, की आपण पण काहीतरी ह्याच्यात केलं पाहिजे. आणि हे नंतरची प्रक्रिया. म्हणजे मी नवोदयमध्ये गेलो, तिथं पण मला वाचनाचं म्हणजे फार सवय लागली होतीच, ती वाढली. आणि परत मी 11वी-12वी सायन्स केलं. सायन्स केल्यानंतर परत काय करायचं याचंही काही टार्गेट नाही. मग कोणीतरी म्हटलं की बाबा डीएड जर केलं तर पटकन नोकरी लागते. मग पटकन नोकरी लागल्यावर मग आपण परीक्षा देऊ वगैरे, असं काहीतरी डोक्यात, म्हणजे असं वेग होतं, ते स्पष्ट नव्हतं, क्लिअर नव्हतं काय करायचं. फक्त सगळे सांगतात की पटकन नोकरी लागतं म्हणून डीएड करायचं. मग डीएड केलं. मग डीएड केल्यानंतर मग लगेचच 2001ला आम्ही परभणी जिल्हा परिषदमध्ये जॉईन झालो. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे त्या काळामध्ये एक शिक्षण सेवकाचा IAS झाला होता. हा. आणि आम्ही शिक्षण सेवक म्हणून महाराष्ट्रात लागणारी आमची पहिली बॅच. अच्छा. हा. 2001च्या आसपास आम्ही तिथे नोकरीला लागलो. रामकृष्ण मोरे नावाचे शिक्षण मंत्री होते, त्यांनी ते शिक्षण सेवक नावाचं पद काढलं होतं. 3,000 रुपये महिना पगार. 3 वर्ष. हा, 3 वर्ष. तर ती आमची पहिली बॅच होती शिक्षण सेवकाची. आणि तिकडे गेल्यानंतर मग कळालं की पांडुरंग कोले नावाचा माणूस, जो तिथल्या हिंगोलीच्याच एका खेड्यातला, आणि तो IAS झाला, तो शिक्षण सेवक होता. मग आम्हाला ते खूप धक्कादायक आणि खूप असं इन्स्पायरिंग झालं. मग आम्ही त्यांना भेटलो आणि मग त्यांच्या भेटल्यानंतर ते जे काही मिळालं एनर्जी, की आपण हे काहीतरी केलं पाहिजे. पूर्वीचं डोक्यातलं होतं, वडील सांगायचे काहीतरी मोठा हो, भाऊ अभ्यास करायचा. मग हे सर भेटले, मग तिथं 3-4 मित्र भेटले. ते पूर्वीच माझ्या आधीच परीक्षा देऊन त्यांनी मेन्स वगैरे दिलेल्या. आणि मग हे सगळं कुठंतरी माइंडमध्ये आलं. आणि मग आपलं टार्गेट पाहिजे, काहीतरी व्हायचं याचं त्याचं उत्तर मिळालं. त्याचं उत्तर मला तिथं गेल्यावर 2002 नंतर ते मिळालं. आणि मग मी तो अभ्यास तेव्हाचा सुरू केला. आणि मग मी ज्या शाळेमध्ये होतो ते ग्रामीण भाग आहे, तेव्हाही आम्ही पायी जायचो तिथून एका फाट्यावर उतरून असं वगैरे. आणि ॲडव्हर्टाईज वगैरे आयोगाच्या पेपरमधून कळायच्या, आयोगाची ॲड आली आहे, पोस्टामध्ये त्याचा फॉर्म भरावा लागायचा. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. माहिती नव्हतं काय करायचं, कसं करायचं. म्हणजे आता मुलांकडे पुस्तकं खूप आहेत, युट्यूब चॅनल्समध्ये मटेरियल खूप आहे, त्याच्यातून नेमकं काय वाचायचं हा प्रश्न मुलांपुढे. आणि आपल्याला असा प्रश्न होता की हे शोधायचं कुठे, हे कुठल्या पुस्तकात मिळेल. आणि समजा माझा ऑप्शनल विषय हिस्ट्री होता, तर हे हिस्ट्रीचं मटेरियल मी कुठून आणायचं, याच्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची, याच्यासाठी फिरावं लागायचं, भेटावं लागायचं, फोन करावं लागायचं कोणाला तरी. आणि मग ते हळूहळू कलेक्शन करत ते वाढलं, परीक्षा हळूहळू होत गेल्या. आणि मग हे सगळं पुढचा टप्पा त्याच्यातून आला. बरं, मग ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचं आधी 8-9 वर्ष 10 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. त्याच वेळेस तुमचं लग्नही झालं होतं. हो. नोकरी, लग्न, म्हणजे संसार, हे सगळं सांभाळत कसं हे शक्य होतं? नाही, ऍक्च्युली त्याच्या आधीचा एक इन्सिडन्स असा झाला की माझी जी प्रेरणा होती, माझे वडील जे होते, ज्यांनी मला सांगितलं काहीतरी मोठा हो. म्हणजे ऍक्च्युली त्यांना वाटायचं की हे सगळे कलेक्टर वगैरे माझा मोठा भाऊ आणि मी झालो पाहिजे वगैरे. पण ते कसं, ते त्यांनाही ते पण ग्रामीण भागातलेच होते, त्याच्यामुळे त्या आयडिया क्लिअर नव्हत्या. पण त्यांना ते माहिती असायचं, त्यांच्यातून मी ते सुरू केलेलं सगळं. तर त्यांचं निधन 2004ला झालं. अच्छा. आणि मला तेव्हा नोकरीला लागून 3 वर्ष झाली होती. वडिलांना म्हणजे त्यांची रिटायरमेंट नंतर 1च महिना झाला होता. मग त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यानंतर 2005ला माझं लग्न झालं. आणि त्या पिरियडमध्ये अभ्यास पण सुरू होता.
क्रिस्टल क्लिअर पिक्चर्स नव्हते. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे, काय वाचायचं आहे, ह्या आयडियाजच क्लिअर नव्हत्या. ही कम्प्लिटली स्वतः चुका आणि स्वतः शिका, ही अशी पद्धत होती. मग कोणाला विचारायचा हा प्रश्न होता. बरोबर, विचारणारच कोण? हा, म्हणजे आता जे आपण बघतो ना, की पटकन काहीतरी अडचण आहे तर युट्यूबला जाणार आपण, तुमच्या चॅनलवरच्या इंटरव्ह्यू अधिकाऱ्यांच्या असतील, कुठून अजून दुसऱ्या इकडच्या असतील, मग त्या बघणार आणि मग त्याच्यातून कळेल की काय. हा प्लॅटफॉर्मच नव्हता. मग कसं की मग तेव्हा जे काही मासिक यायचे, स्टडी सर्कलचं मासिक यायचं, मग त्या मासिकातल्या मुलाखती वाचायच्या, मग त्यांच्यामधले लिस्ट बघायच्या आणि मग ते हे करायचं, असं एक करणं. पण सेल्फ मोटिवेशन होतं. म्हणजे आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे ह्या, आणि याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे आपण जे आहोत ते याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणजे आपण इथं थांबायला नकोत हे स्वतःला कळायचं. आणि मग त्याच्यासाठी अजून आपल्याला वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. मग ते जाण्याचा प्लॅटफॉर्म काय आहे, तर हा स्पर्धा परीक्षेतूनच जाणार आहे. आणि म्हणून मग ते अजून जरा त्याच्यात मोटिवेट होऊन आम्ही अभ्यास सुरू केला. अडचणी तर यायच्या सगळ्या. मुलगा माझा, म्हणजे मी जेव्हा पहिली पोस्ट मिळाली तेव्हा माझा मुलगा 3 वर्षाचा होता. क्या बात आहे. आणि युपीएससीची मेन्सला मी गेलो तेव्हा मुलाचा माझा जन्म झालेला होता. बर. हा. आणि जेव्हा पहिलं सीओची पोस्ट मिळाली तेव्हा तो 3 वर्षाचा होता तेव्हा. म्हणजे हे सगळं आहे, हे सगळं सांभाळणं आफ्टर मॅरेज. हा, आफ्टर मॅरेज वगैरे सगळं. म्हणजे अलीकडे मी बघतो काही जण लग्नानंतर अभ्यास पण सोडून देतात. बरोबर. पण माझ्या पत्नीची साथ मला याच्यामध्ये मिळाली. तिने मला सांगितलं की तुम्ही करा अभ्यास, मी आहे. आणि हा आधार किंवा ही सायकोलॉजी, ही मानसिकता फार महत्वाची असते. कोणीतरी सायकोलॉजिकली तुम्हाला सपोर्ट करणं, की तुम्ही चला पुढे, मी आहे. तर त्याच्यामुळे पण आम्ही इथपर्यंत आलो. बरोबर, नक्कीच. साथ तर महत्वाची आहेच, कारण साथ नसती तर कदाचित संसार असेल, नोकरी असेल, हे सगळं सांभाळून, आणि त्यात परीक्षा 4-4 वर्ष होत नव्हते. एवढं सोपं नव्हतं. पण ते सगळं ठीक झालं. तुम्ही बोलताना सांगितलं की तुमचा युपीएससी साठी ऑप्शनल इतिहास होता. सॉरी, तर इतिहास होता. मग हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना का सुचली तुम्हाला? हा, तिकडे येऊ आपण. त्याच्या आधी मी असं सांगेल की आमच्या वेळी प्रिलिमला पण एक ऑप्शनल होता. बर. हा, म्हणजे आता अलीकडे तर मुलांना युपीएससी साठी का एमपीएससी साठी? युपीएससी साठी. अच्छा. म्हणजे जीएसचा एक पेपर, आणि आता जसा सीसॅटचा असतो तसा पूर्वी जो ऑप्शनल आपण आता मेन्स मध्ये घेतो त्याचा ऑब्जेक्टिव्ह ऑप्शनल प्रिलिमला राहायचा. तो रिटर्न मध्ये असायचा? नाही, तो पण ऑब्जेक्टिव्ह असायचा. म्हणजे प्रिलिमला हे 2 ऑब्जेक्टिव्ह आणि मेन्सला परत 2 ऑप्शनल राहायचे. बर. तर मग प्रिलिमला जो ऑब्जेक्टिव्ह राहायचा तो पण माझा हिस्ट्री होता. अच्छा. आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या नोट्स काढायला लागायच्या, कारण तो 120 प्रश्न, हे अॅन्साइंट टू मॉडर्न इतका मोठा स्पॅन होता. 120 प्रश्न असायचे. 120 प्रश्नांसाठी. आणि ते कुठल्याही कोपऱ्यातले विचारणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागायचं की नोट्स काढायला लागायचे आणि त्या लर्न करायला, पाठ करायला लागायच्या. मग ते मी काढून ठेवलेलं. परत मेन्सला जो डिस्क्रिप्टिव्ह होता त्याच्यात माझा एक पॉलिटिकल सायन्स होता आणि एक हिस्ट्री होता. आणि ह्या दोघांच्यासाठी मला नोट्स काढावे लागले. मग डिस्क्रिप्टिव्ह हिस्ट्रीसाठी थोड्या वेगळ्या पद्धतीच्या नोट्स, आणि मग त्या दोन्ही कंपाईल करून मग मी ते पॅरलली त्याचा अभ्यास करायचो. मग ज्यावेळी मी इकडे एमपीएससीत पण ऑप्शनलचा विचार केला, म्हणजे इकडे एमपीएससीत पण ऑप्शनल होता, इकडे पण मी इतिहासच ठेवला, इतिहास आणि पोल सायन्स. आणि मग काय झालं की ह्या दोन्ही विषयांचा अभ्यास माझा चांगला झाला. त्यातही हिस्ट्रीचा जास्त झाला, कारण तो प्रिलिमला पण होता. आणि मग ज्यावेळी हे सगळे माझे सिलेक्शन झाले, सीओ झालं, IRPS झालं, ACST झालं, आणि मी जॉईन झालो, ACST म्हणून मी जॉईन झालो. त्यावेळी हे सगळं जे होतं हे माझं, म्हणजे अभ्यास बघणारी जी काही मंडळी होती, माझे म्हणजे मित्र म्हणूयात त्यांना, त्यामुळे इतिहासाचं तुझ्याकडे खूप सारं मटेरियल आहे, काही जण झेरॉक्स काढायला घेऊन जायचे की हे नोट्स आम्ही वाचतो म्हणून. अच्छा. मग त्यातल्याच काही मित्रांनी मला आयडिया दिली की या सगळ्या नोट्सचं एक पुस्तक झालं तर हे सगळ्यांना कामाला येईल. या नोट्स काही जण झेरॉक्स करून घेऊन जातील जे तुझ्या ओळखीचे असतील, पण जे ओळखीचे नाही आहेत पण ज्यांना गरज आहे त्यांना ते पुस्तकाने प्रोव्हाइड कर. म्हणून ते पुस्तकाची कन्सेप्ट आली, आणि मग आपण त्याचं पुस्तकाच्या ह्याच्यात आपण आलो. आता जे म्हणजे आतापर्यंत तुमचं एकच पुस्तक होतं. हो, त्याच्यामध्येच भारत आणि महाराष्ट्र. आता जे सेपरेट केलंय, याचा फायदा कोणाकोणाला होणार? हा, आता हे पूर्वी जे होतं त्याच्यामध्ये आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र, समाज सुधारक, आफ्टर इंडिपेंडन्स, आर्ट अँड कल्चर, असे 5 पार्ट होते. मग आता जर मला त्याच्यामध्ये कंटेंट वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी पुस्तकाची लेंथ वाढली असती. बरोबर. आणि मग ते खूप बल्की झालं असतं. मग आता बघितलं, मी जसं आधी म्हटलं की आपण नवीन सिलेबस पाहिला मी, आणि याची रिक्वायरमेंट थोडीशी वेगळी आहे.
आणि कंबाईनची थोडीशी रिक्वायरमेंट वेगळी आहे, आणि परत दोघांची एकत्रित पण आहे. म्हणजे जर आता बदललेल्या सिलेबसमध्ये आपण GS1 पाहिला प्रिलिमचा, कोणाचा, MPSCच्या याचा, आणि UPSCचा पण त्याच्यामध्ये थोडासा एक फरक असा आहे की विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र राईट, असं प्रिलिमला आहे. बरोबर. आणि GS1 मध्ये पहिल्या पेपरला, जो की UPSCचा आणि MPSCचा आपण सारखा म्हणतो, पण एका ठिकाणी त्यांनी विथ स्पेशल रेफरन्स महाराष्ट्र केला आहे. सेकंड पॉइंटमध्ये भक्ती मुवमेंट आहे, आणि भक्ती मुवमेंट, संत मुवमेंट जी आहे ती महाराष्ट्रात विशेष होती, म्हणून त्यांनी तिथं विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र केलंय. म्हणजेच आपल्याला पुन्हा UPSCला, आपलं MPSCच्या मेन्सला जी की डिस्क्रिप्टिव्ह आहे तिला महाराष्ट्रासाठी ते वाचावंच लागणार, बरोबर. आणि महाराष्ट्राचे समाज सुधारकांवर UPSCत पण प्रश्नच असतो. मग आपण काय केलं की फक्त महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे एक वेगळं केलं, आणि भारताचं एक वेगळं केलं. वाचताना त्याचा फायदा आपल्याला UPSCच्या कॅन्डिडेटला होणार आहे, ग्रुप बी, ग्रुप सी करणाऱ्याला पण होणार आहे, तेवढंच. अच्छा, ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस पेपर असतो विद्यार्थ्यांचा, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा UPSC असेल, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की काही प्रश्न असे असतात की ते आमच्या वाचनातच आलेले नाहीत, ओके, म्हणजे हिस्ट्रीला मार्क येत नाहीत, अशी विद्यार्थ्यांची मतं आहेत. नाही, पण ते ऑप्शनलला की नाही, ऑब्जेक्टिव्हच्या याच्यामध्ये नाही. म्हणजे ज्यावेळी आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला आलो ना 2012-13ला, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ती अवस्था होती की आयोगाने असा सिलेबस फ्रेम केलेला होता की जो आतापर्यंत नव्हता. म्हणजे आम्ही पण अभ्यास करायचो तेव्हाही तो नव्हता. महाराष्ट्राचे काही घटक स्पेशली त्यांनी उतरवले, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचे प्रश्न यायला लागले. मग आता त्याच्यावरचं तशा स्वरूपाचं पुस्तक नव्हतं, बरोबर, म्हणून मग ते कुठं सापडायचं नाही. पण जसं आपलं पुस्तक आलं तर त्यातले बरेच प्रश्न ते मुलांना यायला लागले. आणि मग आता तर असं आहे की ते, म्हणजे आता मी माझ्या तोंडाने स्वतःची स्तुती नको करायला, पण ते असतात. नाही, आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते पुस्तक आहे, ऑथेंटिक सोर्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करतात, माहिती नसतं. आता तुमचा एक काळ असा होता की तुम्हाला माहिती नव्हतं, हो, पण आताचा काळ असा आहे की एवढी माहिती झाली की त्यातलं कुठली माहिती घ्यायची याच्यातच कन्फ्युज असतात. तर नवीन जे विद्यार्थी आहेत यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे, विशेषतः इतिहासामध्ये. आता काय आहे की नवीन विद्यार्थी अभ्यास करणारे दोन प्रकार आपल्याकडे येणार. समजा ग्रुप बी, सी आणि ग्रुप ए मध्ये. आता ग्रुप ए ला जे करणार आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आहेत. कोणत्या मुलांबद्दल एक्सपेक्टेड आहे आपल्याला? नाही, दोन्ही. आता कारण पूर्व परीक्षा जर म्हटले तर दोन्हींनाही ऑब्जेक्टिव्ह, ग्रुप बी साठी आहे आणि ग्रुप ए साठी देखील आहे. इतिहासाचं काय आहे की बऱ्याचदा असं होतं की मुलांना वर्ष, सणावळ्या, व्यक्ती, संस्था कुठल्या वर्षी स्थापन झाले आणि त्याच्यामध्ये संमिलित असणारे व्यक्ती आणि त्यांची स्थापना कधी झाली आणि ते वर्ष कोणतं होतं, याच्यामुळे हिस्ट्री म्हणजे फक्त घटना वाटतात. पण त्या घटना वेग किंवा व्हॅक्युम मध्ये घडत नसतात, त्याच्यामध्ये काहीतरी मागे कारण मीमांसा असते. बरोबर. आणि ज्यावेळी मी मुलांना सांगत असतो की हिस्ट्री वाचताना तुम्ही कुठल्याही इतिहासाचं पुस्तक जे आहे हे पहिले वाचा, घटना समजून घ्या, त्याचे वर्ष, व्यक्ती हे डोक्यात ठेवूच नका. पहिल्यांदा जेव्हा वाचता आहात आपण, अगदी शाळेचे पुस्तकं जरी मुलांनी सुरू केलं, म्हणजे 6वी ते 12वी आपण वाचतोच, टेक्स्ट बुक, NCERT, अगदी NCERTचे खूप सुंदर पुस्तकं आहेत इतिहासाची, त्यांनी अगदी पिक्चर आणि ग्राफ, मॅप अशा पद्धतीने समजून सांगितलंय. बरोबर. तर ते थीम्स इन इंडियन हिस्ट्री किंवा आपली महाराष्ट्राची शासनाची चांगली पुस्तकं आहेत, हे जरी आपण वाचलं ना, आणि ते कंटिन्युअली, म्हणजे नॉट आपल्या माइंडमध्ये हे नाही पाहिजे की मी हे अभ्यासासाठी वाचतो. येस, आपण वाचताना तो इतिहास समजून घेण्यासाठी पहिले वाचला पाहिजे. हे होत नाही. हे मुलं काय करतात की डायरेक्ट याच्या आपल्याला डायरेक्ट मार्क कसे भेटतील, आणि मग कुठल्याही सरांकडे ती रिक्वायरमेंट, माझ्याकडेही तीच रिक्वायरमेंट, याच्यातलं नेमकं काय वाचू, इतकंच वाचू का वगैरे, आणि मग ते पाठ करणार आणि मग परीक्षेत त्याच्यावर नाही आलं तर ते नाराज होणार आणि मानणार मार्क नाही आलं. मग बेसिक काय आहे की आपल्याला घटना कळणं महत्वाचं आहे की याच्या मागे काय झालेलं आहे, त्याची स्टोरीज काय. हिस्ट्री खूप मोठी स्टोरी आहे, फक्त त्याच्यामध्ये घटना, व्यक्ती, वर्ष बसलेले आहेत, पण मग तुम्हाला ते पहिले घटना माहिती आहे का, आणि मग ते कळण्यासाठी आपण थ्रूआउट एकदा पुस्तकाचं रिडिंग केलं पाहिजे. ते केल्यानंतर आपल्याला सिक्वेन्स कळतात, कशानंतर काय आहे किंवा कशामुळे काय झालंय, आणि मग हळूहळू आपण त्यामध्ये सम्मिलित होतो. आणि त्याच्यानंतर मग आपण येतो PYQ, सिलेबस, आणि मग ते बघितल्यावर मग आपण हायलाईट केलं पाहिजे की याच्यामध्ये ह्या व्यक्ती परत परत विचारल्या जातात, ह्या घटना परत परत विचारल्या जातात. आता उदाहरणार्थ मी सांगेल, 1857च्या इतिहासावर खूप सारी पुस्तकं आहेत. बरोबर. म्हणजे ती इतकी आहेत की काही लाख पेजेसमध्ये असतील,
पण मी ज्यावेळी फक्त आयोगाच्याच प्रश्नांचा आणि याचा विचार करतो, तर माझ्या असं लक्षात आलं, जेव्हा हे मी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं होतं तेव्हापासून 1857च्या याच्यामध्ये मी फार बदल आत्ता केले 10व्या आवृत्ती 9व्या आवृत्तीमध्ये. कारण आयोग त्याच्यावर प्रश्न फार कमी विचारायचा. आता जर आपण जो अभ्यास केला होता त्या 1857 उठावाची कारणं, मग त्याचे परिणाम, मग कारणांचे वेगवेगळे प्रकार, मग असं खूप सारा मोठं पेजेसमध्ये ते झालं असतं. आपण ते सगळं कमी केलं आणि आयोगाने काय विचारलंय आपण तेवढंच दिलं. पण ज्यावेळी एखादी विद्यार्थी त्याच्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न करतो, तर बेसिक पुस्तक आपण समजा बिपिनचंद्र वाचलं, ग्रोवर वाचलं, तर त्यावेळी त्याच्यामध्ये त्या घटनांचे सगळे कॉन्सिक्वेन्सेस वगैरे येतात, त्याचे सगळे काय कारण आहे, त्याचे परिणाम सगळं येतं. आणि मग ते एकदा आपल्या डोक्यात असलं की ह्या फॅक्ट लक्षात ठेवणं सोपं जातं. बरोबर. त्यामुळे हिस्ट्री तसा अवघड नाही. मला तर म्हणजे वाटतं की खूप इंटरेस्टिंग विषय आहे. नाही, बरोबर, इंटरेस्टिंग तो विषय आहे. पण आम्ही विद्यार्थी काय करतो की आयोगाने काय विचारलंय आणि कशात मला कुठं काय मार्क मिळेल याचाच विचार. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही इतिहास समजून घ्या. इतिहास समजून घेतलं तर सिक्वेन्स कळेल. कदाचित काही प्रश्न असे असतात की त्याच्यामध्ये व्यक्ती विचारलेल्या असतात आणि त्या 4 व्यक्तींमध्ये एक व्यक्ती अशी असते की 3 व्यक्ती समकालीन असतात आणि एक व्यक्ती हा खूप मागचा असतो किंवा पुढचा असतो. पण तेही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की हे 3 व्यक्ती एका काळातले आहेत आणि हा एक. तेवढं कळलं तरी उत्तर येऊ शकतं. असे पण काही प्रश्न आहेत आयोगाचे. तर मग हा सिक्वेन्स जर लक्षात ठेवायचा असेल किंवा काळानुरूप इतिहास कसा बदललाय याच्यासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे? नाही, पहिलं तर आहे की ते रीड करणं. एकदा वाचन झालं, महाराष्ट्रातल्या ज्या विशेषतः चळवळी म्हणतो आपण त्याला किंवा संस्था म्हणतो, यांची बांधणी जी आहे 1857 नंतरच्या काळातली, काही आधीच्या काळातल्या आहेत आणि ह्या 1920-30 पर्यंतच्या ज्या आहेत किंवा 47 पर्यंतच्या, तर हे जे सगळं आहे हे पॅरलली वर्क करत होतं. म्हणजे की एखादी इन्स्टिट्यूट उभी राहिली तर एशियाटिक सोसायटी आहे किंवा त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आहे, ब्राह्मणेतर चळवळ आहे. आता ह्या सगळ्या इतिहासातल्या घटना ज्या आहेत ह्या घडत असताना त्या व्हॅक्यूममध्ये घडत नव्हत्या किंवा त्या एका व्यक्तीच्या याच्यावर चालत नव्हत्या. म्हणजे महात्मा फुल्यांनी जरी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पण महात्मा फुल्यांना मदत करणारी आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी जी त्यांची मंडळी होती, यंत्रणा होती, ही याच्यामुळे हे सगळं वाढलं. आणि मग आपण त्यावेळी विचार करतो की मग याच्या प्रेरणेने मग दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, ही जी सगळी मंडळी येतात इतिहासातली, हे जर एकदा आपल्याला बेसिक कुठं आहे म्हणजे आपण जेव्हा ब्राह्मणेतर चळवळीचा विचार करतो तर त्याची मुळं सत्यशोधक चळवळीमध्ये आहेत. बरोबर. आणि मग सत्यशोधक चळवळ कशातून आली, कुठून आली, हे जरी आपण वाचताना थोडंसं लक्ष दिलं त्या गोष्टींकडे, तर त्याच्यातून आपल्याला पुढचे परिणाम म्हणजे शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये मग ह्या दोन्ही चळवळी परत कसं काय फोफावल्या, वाढल्या. त्यांनी अनेक वृत्तपत्रांना मदत केलेली आहे, अनेक लोक त्यांच्यामुळे उभी राहिलेली आहेत. त्यांची आर्य समाज, सत्यशोधक समाज पुन्हा एकदा 1920च्या काळात पुन्हा एकदा आला. आणि मग हे महाराष्ट्राच्या इतिहासाची ही जी परंपरा आहे हिचा अभ्यास करताना हा आकड्यांमध्ये करणं फार अवघड आहे. अगदी बरोबर. याच्या घटनांच्या एक कालानुक्रम आणि त्याच्यात होणारी, ज्याला आपण नाट्यमयता म्हणतो किंवा ते स्टोरी म्हणतो किंवा त्या ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या काळातल्या, याची सिक्वेन्स जरी आपण लक्षात ठेवली तर कशामुळे काय, कोण कोणासोबत होतं आणि कोणाच्या पाठिंब्याने उभं राहिलं किंवा कोण पुढे गेलं आणि मग त्या चळवळीतून काय त्याच्या निष्पत्ती काय झाली वगैरे, ह्या सगळ्या लक्षात ठेवणं फार सोपं आहे. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी खरं इतिहास समजून घेतला तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. अगदी. फक्त असा प्रश्न विचारला जातो म्हणून तो 1 मार्क मिळवण्यासाठी किंवा 2 मार्क मिळवण्यासाठी जर करत असेल तर उपयोग होणार. अगदी. सर, मला एक सांगा की तसं पाहिलं तर तुमचा काळ हा आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या खूप वेगळा होता. हो. म्हणजे सगळ्याच परीक्षा पद्धती असेल, कॉम्पिटिशन असेल, सगळ्याच गोष्टी असतील. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येच अधिकारी झालात. हो. आता पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला. म्हणजे मधला हा जो काळ होता ऑब्जेक्टिव्हचा, एकतर तुम्ही अभ्यास डिस्क्रिप्टिव्ह मध्ये केला, पोस्ट तुम्हाला त्यावेळेस मिळाली, तुमचं पुस्तक मार्केटमध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस मात्र ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सुरू झाला. बरोबर. कसं तुम्ही टिकवलं हे मार्केटमध्ये? कारण पूर्ण पॅटर्न वेगळा होता, तुम्ही अभ्यास वेगळ्या पद्धतीत केला होता. आता जे विद्यार्थी म्हणतात की आम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये अभ्यास केला तर आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जायचंय, त्यांना अवघड वाटतं. बरोबर. तुम्हाला हे तयार करताना अडचण नाही आली का? नाही, अडचणी म्हणजे तुम्हाला सांगू का की मार्केट हा शब्द मला फार
म्हणजे नंतर ते मला आता एवढ्या 1-2 वर्षामध्ये ते समजलं किंवा ती कन्सेप्ट आहे वगैरे. ज्यावेळी मी खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे मला मार्केटच म्हटलं जातं, बिझनेस मोठा. हो, बट मी जेव्हा पुस्तक तयार केलं ना, माझ्या पुढे ते नव्हतं. माझ्या पुढे होता असा विद्यार्थी की ज्याला असं कुठलंही एक पुस्तक नाहीये ज्याच्यातून राज्यसेवा मेन्सचा अभ्यास होईल. ओके, हे माझ्या डोक्यात होतं, कारण शेवटची जी ऑब्जेक्टिव्ह होती ती मेन्स मी पण दिली होती. ओके, आपलं सॉरी पहिली ऑब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह संपलेली होती आणि जस्ट पहिली ऑब्जेक्टिव्ह सुरू होती. ती मेन्स मी दिली तेव्हा मी विचार केला की मी हिस्ट्री ऑप्शनल दिला आहे, जो माझ्या युपीएससीची पोस्ट मी ज्याच्यातून काढलेली आहे, तो इतिहासाचा अभ्यास यांनी एवढ्या स्कॅटर्ड स्वरूपात दिला आहे की याच्यासाठी एकही पुस्तक असं नाहीये की ज्याच्यामध्ये सगळं भेटेल. आणि मग मी जेवढं नोट्स तयार करून ठेवल्या आहेत ह्या कशासाठी आहेत. आणि मी तुम्हाला आधी जसं म्हटलं की बरेच जण ते झेरॉक्स वगैरे करून जायचे. मग माझ्या चांगल्या मित्रांनी मला ती आयडिया दिली की तू असं कर. आणि मुळातच मी याच्यात फार आळशी आहे, म्हणजे ते मार्केट वगैरे तर डोक्यात नसतं माझ्या. आता ही 9वी एडिशन 2022च्या आधीची आहे. ओके, आम्ही पुनर्मुद्रण केलं त्याला एडिशन म्हणत नाही. काही जण कॉपीज संपल्या की परत पुस्तक आलं की त्याला म्हणतात न्यू एडिशन. आमच्याकडे हा तसा कव्हर पेज बदललं झाली न्यू एडिशन. माझ्या पुस्तकाला कम्प्लीट म्हणजे वाचणारा प्रत्येक मुलगा सांगेल की ज्यावेळी एडिशन येते त्यावेळी 100% बदल असतात. काहीतरी बदल असल्याशिवाय मी एडिशन काढत नाही, पहिली गोष्ट. आणि आता बघा तुम्ही 2022च्या आधीची एडिशन मी 25ला आता 10वी एडिशन काढतोय. एवढ्या कालावधीमध्ये काही जणांच्या 8 एडिशन येऊन गेल्या. बरोबर, म्हणजे दर 6 महिन्यामध्ये एक एडिशन वगैरे. तर काही गोष्टी अशा असतात की तुम्ही इतिहास तर बदलू शकत नाहीत ना. हे आहे की आता बघा इकॉनॉमिक्स मध्ये काही गोष्टी बदलतात. जीडीपीचे आकडे बदलतात, इन्फ्लेशन रेट बदलतो, एनडीपी बदलतो, सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांना ते अपडेट करा. आता बरेच काही जणांमध्ये काय म्हणजे आता हा इंटरव्ह्यू अनेक जण बघतात, मग इतिहासामध्ये अपडेट काय आहे, मग का अपडेट करावं लागतं. तर त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला की मी जसं म्हटलं की 1857च्या उठावावर अशी हजारो पुस्तकं आहेत की ज्याचं मटेरियल हे काही लाख पेजेस मध्ये. बरोबर. मग आपण सगळ्याच्या सगळं तर पुस्तकात नाही घेऊ शकत. मग आपण सिलेक्टिव्ह घेतो. मग आपण सिलेक्टिव्ह घेताना त्याचा क्रायटेरिया काय लावतो, तर आयोगाचा सिलेबस आणि PYQ हे आपण डोळ्यापुढे ठेवतो. कारण आपलं पुस्तक हे संदर्भ म्हणजे इतिहासाचं जे काही PhD करणारी किंवा प्राध्यापक मंडळी जसं लिहितात तसं नाहीये. आपलं पुस्तक कसं आहे की जे स्टुडंट फ्रेंडली आहे, विद्यार्थ्यांना त्याची मदत व्हावी. मग विद्यार्थ्यांना मदत होण्यासाठी आपण काय करतो की आपल्या पुढे असतो आयोगाचा सिलेबस आणि त्याचे PYQ. मग त्याच्यानुसार आपलं पुस्तक आलं म्हणजे सुरुवातीला आतापर्यंत. आणि मग काय होतं की हिस्ट्री तर व्हास्ट खूप आहे, सगळा तर आपण घेऊ नाही शकत. बरोबर. मग आम्ही काय करतो की 1-2 वर्षामध्ये आयोगाच्या जितक्या पण परीक्षा होतात, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, प्री, मेन्स, सगळं, इव्हन इंटरव्ह्यूला विचारलेले काही प्रश्नांचं पण मी मुलांकडून घेतो. आणि युपीएससीचे प्रश्न, परत युपीएससीचे झालेल्या सगळ्या परीक्षा, त्याच्यातले हिस्ट्रीचे प्रश्न, असे सगळे प्रश्न मी ठेवतो ज्यावेळी मला एडिशन अपडेट करायचे असते. मग मी विचार करतो की याच्यातलं आतापर्यंत या पुस्तकात काय नाहीये आणि ते त्याच्यामध्ये ऍड करतो. कारण का मी जर सगळंच ऍड करून दिलं तर तो मोठा ग्रंथ होईल ना. बरोबर, हिस्ट्री खूप मोठा आहे, तो लगेच मोठा ग्रंथ तयार होईल. आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला स्टुडंट फ्रेंडली पुस्तक द्यायचंय. आणि मग त्याच्यासाठी त्याच्यामुळे काय करतो की जे नाही आलं आतापर्यंत पुस्तकात पण आयोगाने गेल्या 1-1.5-2 वर्षामध्ये जे काही विचारलं ते टॉपिक मी मग रेफरन्स बुक घेतो. माझ्याकडे खूप सारी संदर्भ पुस्तकं एवढ्या दिवसांमध्ये तयार झाली, माझी स्वतःची एक लायब्ररी झाली. आणि मग त्या सगळ्या येदी फडक्यांपासून जेवढी काही पुस्तकं असतील, अगदी इंग्रजीमधली, हिंदीमधली, भारताच्या इतिहासातली, कल्चरल हिस्ट्रीवरची, ही सगळी रेफरन्स बुक मी ठेवतो. त्याच्यात तो टॉपिक कुठं आहे. मग काही ठिकाणी खूप मोठे टॉपिक असतात, मग त्याला परत कन्साइज करावं लागतं, परत ते करून ते पुस्तकामध्ये योग्य त्या ठिकाणी अपडेट करायला ते पाठवावं लागतं. आणि मग असं सगळं करून मग ती एडिशन येते. म्हणून त्याला म्हणजे इतिहासात नवीन नाही काही घडत, इतिहास बदलत नाही, पण तुम्ही आयोगाच्या पॅटर्न नुसार काय अपेक्षित आहे यानुसार तुम्ही अपडेट करता. आयोगाने जे बदल केलेले त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये बदल केले. तुम्ही मी मागे वाचलं, हे माहित नव्हतं मला, की तुमचं अस्वस्थ क्षणांचे पाश म्हणजे कविता संग्रह, तुम्ही कविता पण करता? हो. क्या बात आहे. काय म्हणजे कुठल्या स्वरूपाचे असतात काय?
नाही, कविता तो पहिला संग्रह येऊन आता जवळपास 10 वर्ष होतील, अच्छा. 2013 म्हणजे ते कवी मन आता इतिहासमय होऊन गेलं का? नाही, तसं पण नाही. म्हणजे कविता लिहिणं सुरू आहे. अच्छा. संग्रहानंतर नवीन, म्हणजे नवीन संग्रह येईल एवढ्या कविता पण आहेत. म्हणजे अजूनही लिहिता? लिहितो. ही आवड कधीपासून आहे? हे फार पूर्वीची आहे. म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून? कॉलेज डीएड झाल्यानंतरच्या काळामध्ये आम्ही तेव्हा माझे वडील याला होते, जोंधनखेडा आश्रमशाळा जळगाव जिल्ह्यामध्ये, आणि पेपर आणि असं पुस्तकं वाचण्याची सवय होती. मग तिथे जळगावला नाद महानोर कवी आहेत, त्यांना तेव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता पानझड या काव्यसंग्रहाचा. आणि त्याचे खूप मोठं असं त्याची न्यूज झाल्या, म्हणजे सगळ्या पेपरला हेडलाईन, पूर्ण जळगावभर त्या कवितांची हे लावलेलं, त्यांचा खूप मोठा नागरी सत्कार झाला. तर मला ते मुळात मी लिहायचो, म्हणजे शाळेमध्ये असतानाही निबंध स्पर्धा याच्यात त्याच्यात माझं राहायचं, म्हणजे लिहिणं चांगलं होतं, माझं अक्षर चांगलं होतं आणि मुळात वाचन चांगलं असल्यामुळे लिखाण चांगलं होतं. मग हे प्रकटीकरण असं भावनांचं उत्स्फूर्त प्रकटीकरण म्हणजे कविता, अशी एक व्याख्या आहे. बरोबर. स्पॉन्टेनियस इमोशन्स जे असतात त्या कवितेमध्ये येतात. मग मला ते लक्षात आलं की हे आलं आणि त्याचा इम्पॅक्ट पडला माझ्यावर, की सगळं त्यांची गाणी वाजायची, ते जांभूळ पिकल्या झाडाखाली किंवा जे काही गाणे असतील त्यांची, आणि ते रेडिओवर पण यायची वगैरे. कवी माणूस फार मोठा असतो असं मला तेव्हा हे झालं. मी त्यांची पुस्तकं आणली, ती वाचली, आणि मग मी थोडासा प्रयत्न करायला लागलो लिहिण्याचा. मग लिहिल्या कविता. मग शिक्षक म्हणून जेव्हा परभणीला गेलो तेव्हा इंद्रजित भालेराव म्हणून परभणीचे मोठे कवी आहेत. अच्छा. हा, म्हणजे परभणीचे आहेत कवी म्हणून, ते पूर्ण महाराष्ट्रात मोठे आहेत. आणि त्यांचा संपर्क झाला माझा, कारण ते जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते आणि ते कवी पण होते. आणि मग त्यांना भेटायला गेलो आम्ही 2-3 वेळा, माझे मित्र हरीश हातोटे वगैरे. आणि मग त्यांनी त्या कविता पाहिल्या, अरे तू लिहू शकतो चांगलं, तू लिही. आणि मग अभ्यासाचा पिरियड जो असतो हा बऱ्याचदा माणसाला नैराश्याकडे नेतो. कधी कधी निराश होतो. मला नैराश्य म्हणजे फार मोठा शब्द आहे. मनुष्य थोडा नाराज होतो, निराश होतो, ज्याला अलीकडे मुलं फ्रस्ट्रेशन वगैरे म्हणतात. आणि मग ते काही काळ टिकतं, आणि मग ते टिकल्यानंतरचं जे थॉट्सचं एक्सप्रेशन असतं हे कुठंतरी झालं पाहिजे. मग ते शब्दांमध्ये लिहिण्यासाठी म्हणून कवितांचा तो वापर झाला, आणि मग ते त्याच्यातून व्यक्त होत गेलं. मग हळूहळू तो चांगल्या क्षणांकडे पण गेला. लग्नानंतरही कविता लिहित गेलो. 2010-12 पर्यंत जेवढे काही कविता लिहिल्या गेल्या त्याचं कलेक्शन म्हणून ते अस्वस्थ क्षणांचे पाश नावाचा कविता संग्रह. क्या बात आहे. त्याचं प्रकाशन रंगनाथ पठारे सर आणि उत्तम कांबळे सरांच्या हस्ते नाशिकला कुसुमाग्रज हॉलमध्ये झालं होतं. बरं. आणि बरीच मंडळी होती त्या कविता संग्रहाला. त्याच्यानंतर त्याच्यावर बरंच लिहून आलं, त्याला अनेक पुरस्कार होते. लिखाण सुरू असतं माझं, गद्यही लिहित असतो. पण कधी कधी मग हे ऑफिस, घर, शाळा आणि हे सगळं याच्यात थोडंसं ते मागं पडतं. पण लिहिणं असतं, लिहिणं सुरू असतं, वाचन सुरू असतं. काय करणार, वाचन सुरू असतं. हा, तुम्ही नैराश्य, विद्यार्थ्यांच्या नैराश्यावर आलते म्हणून विचारतो. तुम्ही नैराश्य हा शब्द खूप जड झाला वाटतं. हो, अगदी. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की खूप विद्यार्थी त्या नैराश्यात आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. कारण परीक्षेचा ताण, जेवढे विद्यार्थी अभ्यास करतायत त्याच्या 0.01% सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत किंवा तेवढ्या जागा निघत नाहीत. आणि हे विद्यार्थी, बरेच विद्यार्थी सोशल मीडियाच्या आहारी खूप गेले. एकदा मोबाईल हातात घेतला तर तो किती वेळ हातात आहे हे काही विद्यार्थ्यांना भूक लागल्यावरच कळतं की आता जेवणाची वेळ झाली, म्हणजे आपण नाश्त्याच्या वेळेस मोबाईल हातात घेतला होता. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये. काय सांगाल तुम्ही या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरून? कारण सोशल मीडियावरती पण अभ्यास करण्याच्या बहाण्याने मोबाईल ओपन केला जातो. पण असं काही होतं की आपण कुठून कुठे जातो हेच कळत नाही. आता आपण जसं मी ज्या कालावधीमध्ये अभ्यास केला, पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. जे काय असेल ते पुस्तकातूनच. अलीकडे ते पुस्तकं पण खूप आहेत आणि सोशल मीडिया पण, त्याच्यावर पण भरपूर सारं मटेरियल, टेलिग्राम असेल, युट्यूब चॅनल असेल, याच्यावर पण प्रचंड आहे. त्याच्या आधी आपण येऊ की तुम्ही जे फ्रस्ट्रेशन आहे किंवा आयोगाच्या जागा कमी असतात, सिलेक्शनचं प्रमाण कमी असतं, विद्यार्थ्यांची तयारी करण्याचं प्रमाण जास्त असतं, हे कुठल्याही कालावधीमध्ये होतं. अलीकडे त्याची संख्या जास्त आहे
आणि प्रसार माध्यमांमुळे तो प्रश्न पोहोचतोय, म्हणजे ही गोष्ट पण चांगली आहे की जेणेकरून तो अवेअरनेस पण वाढतोय की Yes. कुठे किती महत्व द्यावं. आणि जागा जेवढ्या आहेत तेवढीच मुलं सिलेक्ट होणार हे तर कन्फर्म आहे. मग आता त्याच्यासाठी काय आहे की आपल्या रेग्युलर ज्या शाळा कॉलेजेसच्या परीक्षा असतात त्याच्यात आपण जेवढा पेपर लिहिला तेवढे मार्क पडतात, त्याच्यानुसार आपले 35च्या वर गेलात की तो पास वगैरे हा प्रकार आहे. स्पर्धा परीक्षा हा कम्प्लिटली डिफरंट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये जी कट ऑफ लाईन ठरवलेली आहे तिच्या वर आपण जाणं एक्सपेक्टेड आहे. मग तिच्या वर जाणं एक्सपेक्टेडसाठी काही एक्स्ट्रा एफर्ट्स जे देतात त्यांची संख्या पण भरपूर प्रमाणात असते. म्हणजे तुम्ही अगदी मेन्सला बघाल तर 15,000च्या आसपास मुलं असतात बरोबर. आणि मग त्याच्यातून परत सिलेक्ट होऊन इंटरव्ह्यूला येतात, इंटरव्ह्यूतून परत सिलेक्ट होतात आणि त्यातली काही मुलं मग पदावर निवड होतात. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा प्रकार असतो, दरवर्षी होता. आम्ही करायचो त्याही वेळेस होतं की काही मुलं सिलेक्ट होत नाही, काही होतात, हा प्रकार असतो. गांभीर्याने करण्याचा प्रकार आहे. मुळातच बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी सांगितलं म्हणून आपण अभ्यासाला सुरू केलं आणि कोणाची तरी बाह्य प्रेरणा, आपण काहीतरी बघितलं, कोणाचं तरी भाषण ऐकलं म्हणून अभ्यासाला सुरू केलं. अशी विद्यार्थी इथं टिकत नाही. ते पटकन याच्यातून एकतर बाहेर पडतात किंवा नैराश्यात त्यांचं जाण्याचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. कारण का की ती मोटिवेशन बाहेरून घेतलेली असते आणि जोपर्यंत तुम्ही इनर मोटिवेशन स्वतःला नसते त्यावेळी अभ्यासाचा स्पॅन जो आहे तो जास्त नसतो. म्हणजे थोडा वेळ झाला, आम्ही परत मोबाईल काढला, परत त्याच्यावर आपण बघत बसलो, बराच वेळ स्क्रोलिंग केलं आणि मग परत बाहेर पडलो, मग एवढा वेळ माझा अभ्यास झाला. म्हणजे हे स्वतःला फसवणं असतं. स्क्रीन टायमिंग किंवा मोबाईल ऑफच असणं म्हणजे हे काय, हे सप्लिमेंट आहे, हे मेन फूड नाही आहे तुमचं. मेन फूड आहे तुमचं पुस्तकं, कुठलीही पुस्तकं कुठल्याही विषयाची. आणि त्याच्यातून तुम्हाला वाचून वाचून बोर झालं, तुम्हाला थकवा आला, कंटाळा आला, तुम्हाला आता झोपायची वेळ आहे पण काहीतरी करायचंय, अशा वेळी हा मीडियाचा वापर केला पाहिजे जेणेकरून तो तुमच्या अभ्यासाला बूस्ट करेल. हे उलट होतं, त्याला मेन समजलं जातं, मेन फूड समजलं जातं आणि पुस्तकं साईडला ठेवली जातात. तर हे केलं तर मग त्याच्यातून आपण स्वतःलाच फसवतो, मूळ कंटेंटमध्ये आपण येत नाही आणि मग खूप वेळ जातो त्याच्यातून, टाइम किलिंग खूप प्रक्रिया होते. कॉन्सन्ट्रेटेड काही मुलं नसतात. मी जसं म्हटलं की बाह्य प्रेरणेने काम करतात. मग हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे पण नैराश्याकडे घेऊन जाणारा प्रकार असतो. म्हणून हे सगळं अवॉइड केलं आणि आपण कम्प्लिटली फोकस राहिलं तर त्याच्यातून सक्सेसचं प्रमाण राहतं. अगदी बरोबर. सर, हे खरं तर विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी एक व्हिडिओ क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये साऊथचा मूवी आहे. त्याच्यामध्ये एका कलेक्टरला काहीतरी टिप मिळते की कुठल्या तरी कंटेनरमध्ये पैसा चाललेला आहे इलेक्शनसाठी आणि लगेच तो कलेक्टर हेलिकॉप्टरनी त्या कंटेनरच्या समोर जाऊन थांबतो. म्हणजे आजपर्यंत आपण साऊथचे मूवी असतील किंवा इतर मूवी असतील, IPS दाखवलेले असतात कुठेतरी जसे स्टंट करताना, इथे कलेक्टर दाखवले. म्हणजे कलेक्टर हेलिकॉप्टरने जातो. आता ज्यावेळेस एखादा विद्यार्थी दशेमध्ये एखादा असतो त्यावेळेस तो मूवी पाहतो, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ते कलेक्टरची इमेज क्रिएट होते. ज्यावेळेस सिंघम पाहतो त्यावेळेस ती इमेज क्रिएट होते, IPS ची क्रिएट. तुम्ही आता प्रशासनात आहात, जवळपास तुमची मला वाटतं 15 वर्ष सर्व्हिस झाली असेल 2010 पासून. तर ऍक्च्युली जे स्वप्न रंगवली जातात, जो मान सन्मान असतो, ज्या पद्धतीने मिरवणुका वगैरे होतात आणि जे अभ्यास करताना विद्यार्थी स्वप्न पाहतात, कारण ऍक्च्युअल परिस्थिती माहीत नसते. आपण मूवी पाहून किंवा इतर स्टोरी पाहूनच ह्या गोष्टी सगळ्या रंगवलेल्या असतात. तुम्ही प्रशासनात काम करताय, वास्तव कट्ट्यावरती आपण बोलतोय, काय वास्तव आहे? नाही, आता तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात की साऊथच्या मूव्हींमध्ये, मी असं गमतीने आमची एकदा अशी चर्चा झाली होती की साऊथच्या मूव्हींमधून पोलीस डिपार्टमेंट, रेल्वे आणि हॉस्पिटल हे जर काढून टाकले तर साऊथला मूव्हीज बनवता नाही येणार. बरोबर, असं आम्ही गमतीने म्हणायचो, कारण त्यांचं मेन कॅरेक्टर कधी कधी पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतात. आता तो ऍक्च्युली इंटरेस्टिंग फिल्म बनवण्यासाठीचा तो प्रकार आहे. आता कुठलीही सर्व्हिस असेल, IAS असेल, IPS असेल, स्टेट सर्व्हिसेस असतील, DC डेप्युटी कलेक्टर असेल, आमच्याकडचे ACST असतील, DC असतील, प्रत्येक सर्व्हिसेसचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. त्यांना त्यांच्या कामाची फ्रेम दिलेली आहे, त्यांना त्यांची जबाबदारी डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे आणि आपण त्याच्यावर काम करणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यावरचं काम करणं ही पण खूप मोठी देशसेवा आहे.
म्हणजे एखादी आमच्याकडे आता नवीन STI किंवा असिस्टंट म्हणून सिलेक्ट होणारी मुलं आहेत, टॅक्स असिस्टंट म्हणून वगैरे, त्याला जी जबाबदारी दिली आहे ती त्यानं पार पाडणं हेच त्याचं मोठं काम आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये, अगदी रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, एक्साईज असेल, पोलीस असेल, प्रत्येक याला त्या फ्रेममध्ये आहे. त्या फ्रेमच्या बाहेर जाऊन त्याला हे नाही करतं. म्हणजे जो पहिला सीन आपण तुम्ही म्हटलात की ते हेलिकॉप्टरने त्या ऍक्च्युली कलेक्टरच्या हातामध्ये खूप मोठं प्रशासन आहे, त्यानं त्या प्रशासनाकडून ते काम करवून घेणं हे एक्सपेक्टेड आहे. मग त्यांना ते सांगणं की कंटेनर, मग तो RTO कडे येतो, पोलीसकडे येतो, ट्रॅफिककडे येतो, मग ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये पैसे असतील म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जाणार. हे सगळ्या डिपार्टमेंटला त्याने कन्सर्न करणं, त्यांना एकत्रितपणे त्यांना काम सांगणं आणि मग ते होणं हे एक्सपेक्टेड आहे मूळ प्रशासनाच्या ढाच्याप्रमाणे. त्यामुळं मूवीज किंवा अलीकडे रील्स हे फक्त मला वाटतं एंटरटेन म्हणून आपण बघावं. बरोबर. आणि हा एक जॉब आहे, म्हणजे ड्युटी आहे, जॉब आहे आणि त्याचे नियम ठरलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण काम करणं एक्सपेक्टेड आहे. बरोबर. म्हणजे काही IAS IPS होऊन देखील ते सोडूनही व्यवसाय करणारे लोक पण आहेत मार्केटमध्ये. नाही, ते डिपेंड आहे. म्हणजे आता कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं त्याप्रमाणे आहे. तो जॉब कदाचित त्यांना आवडत नसेल. काही अगदी मल्टीनॅशनल कंपनीच्या नोकऱ्या सोडून पण IAS होणारी आहेत किंवा IAS सोडून पण परत बिझनेसमध्ये येणारी लोक आहेत. दोन्ही प्रकार आपल्याला भेटतात. तर शेवटी समाधान महत्वाचं आहे की आपण जे करत आहोत त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड असणं महत्वाचं आहे. हे पुस्तक ज्यावेळी मी लिहितो तर मी सॅटिस्फाईड असतो. खूप सारं कंटेंट, रात्री 2-2 वाजेपर्यंत बसणं आणि त्याच्यात डेडिकेटेड काम करणं आणि मग ते पुस्तक असं हातात आलं की ते मला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते दुसरं कशानेच मिळत नाही. अगदी. तर हे सॅटिस्फॅक्शन एखाद्याला जॉबच्या कुठल्या भागामध्ये मिळतं, कशामुळे मिळतं, तर तो डिपेंडंट पार्ट आहे की पर्सनॅलिटीला त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. त्यामुळे काहींना युनिफॉर्म सर्व्हिस आवडते, काहींना टेबल सर्व्हिस आवडते. टेबल म्हणजे ऑफिस जॉब जो असतो, आपला ऑफिस टाइम मधला 11 ते 6 वगैरे असा पिरियड आवडतो. काहींना एकदमच पब्लिक कॉन्टॅक्टची ड्युटी आवडते. तर हे पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे. त्यामुळे मला वाटतं की कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये न येता माझं नेचर कसं आहे, मला काय आवडतं त्या प्रमाणातच आपण म्हणजे ती सर्व्हिस. आता बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आता तो विषय तिकडे आला म्हणून मी सांगतो की मुलाखतीच्या वेळी तो बऱ्याचदा मुलं विचारतात. अलीकडे तो फॉर्म आधीच भरून घेतात, प्रेफरन्स, पोस्टचा प्रेफरन्स. मग प्रेफरन्स देताना बऱ्याचदा मुलांना ते कन्फ्युजन असते की मी ही कुठली सर्व्हिस आधी टाकू आणि कुठली नंतर टाकू वगैरे. तर मग काहींचं नेचर असतं, ते थोडे इंट्रोवर्ट असतात, त्यांना शांत सर्व्हिस आवडते वगैरे. पण पब्लिक म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की इन्फ्लुएन्स इतका मोठा असतो की त्यांनाही वाटायला लागतं की आपण काहीतरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये पब्लिक कॉन्टॅक्टच्या ह्याच्यात गेलं पाहिजे. आणि मग तिथं सिलेक्शन झाल्यानंतर मग त्यांना परत थोडंसं निराश होतात. काही जण पुन्हा अभ्यास करतात, पुन्हा दुसरी असं ते असतं. त्यामुळे कुठंतरी थांबणं, आपल्याला इथं सॅटिस्फाईड वाटतंय, मला हे आवडतं, माझ्या इच्छा अशा आहेत, याच्यानुसार जर आपण सिलेक्शन केलं, म्हणजे जसं आता मला रेल्वे सोडताना काही वाटलं नव्हतं, मी त्याचा पूर्ण अभ्यास केला. बरोबर. आणि मग मी थांबलो, आपलं हे डिपार्टमेंट चांगलं. बरोबर. पण अजूनही तुमचं जे डिपार्टमेंट आहे किंवा तुमची जी पोस्ट होती, तुमचं सिलेक्शन झालं SC/ST, अजूनही म्हणजे पहिला प्रेफरन्स असा SC/STचा असू शकतो कोणाचा किंवा असतो का? असतो, अगदी असतो. म्हणजे SC/STचा नसणारा पण आहेत. नसणारे म्हणजे काहींना आता ऑफिस जॉब नाही आवडत म्हणून मला नको, मला SC/ST नाही व्हायचं, ते शांततेत मी बसणार नाही. शांतता नसते, ऍक्च्युली कामं खूप आहेत, पण ते त्यांना वाटतं तसं. आणि अशी बरीच जण आहेत की जी अदर डिपार्टमेंट सोडून SC/ST मध्ये आलीत, अशी पण आहेत. अच्छा, नक्कीच सर. खरं तर आजचे वास्तव कट्ट्यावरचा आपला हा जो पॉडकास्ट आहे याच्यामध्ये खरं तर निमित्त होतं की तुम्ही इतिहासामध्ये, कारण प्रत्येक विद्यार्थी तुमचं पुस्तक वाचतोय आणि तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार विद्यार्थ्यांना 2 पार्ट करून दिले. तो तर विषय होता, परंतु तुमच्याविषयी पण जाणून घेणं गरजेचं होतं. कारण नाव प्रत्येकाला माहिती आहे, पण आपले विद्यार्थी एवढे आळशी आहेत की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक ते प्रास्ताविक किंवा इंडेक्स वगैरे काही पाहणार नाही, पहिल्या प्रकरणापासून वाचायला सुरुवात करणार. लेखक कोण आहेत? समाधान महाजन सर. बस, याच्या पलीकडे काही माहिती नसतं. पण तुमच्याविषयी देखील म्हणजे ते तुम्ही म्हटलात म्हणून मला ते आठवलं
मला मध्यंतरी असं काही फोन असे पण येतात, सर तुमचा क्लास कुठे आहे, म्हणजे खाली पोस्ट दिलेली आहे तरी जाणीवपूर्वक की बाबा ते बघा, बरं. किंवा मागे परिचय दिलेला आहे, पण ते वाचलं जात नाही. येस येस येस. पटकन सर तुम्ही कुठे क्लास घेता का, आम्ही जॉईन करू का, म्हणजे असलं पण मग तेच तर ते कन्फ्युजन. गमती जमती सुरू असतात. Yes. पण एक आहे हम्म. की या पुस्तकामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. येस. म्हणजे पहिलं जे मी म्हटलं की माझं पहिलं समाधान ते पुस्तक लिहिणं, पण माझं सगळ्यात महत्वाचं सॅटिस्फॅक्शन जे आहे, जेव्हा कुठला तरी एखाद्या खेड्यातल्या मुलाचा फोन येतो, लांबचा, गडचिरोली कोल्हापूरकडचा साईडचा, आपल्या कर्नाटक बॉर्डरवरचा किंवा इकडे नंदुरबारकडचा, आणि मग तो मला म्हणतो सर मी तुमचं पुस्तक वाचतोय, किंवा मी त्याच्यातून सिलेक्ट झालो, मला ही पोस्ट मिळाली, तुमच्या पुस्तकाचं खूप मोठं योगदान. हे सॅटिस्फॅक्शन कशानेही मिळणार नाही. म्हणजे याच्याने मी खूप सुखी आहे. अगदी. म्हणजे जेव्हा असं बाहेरून, लांबून, अगदी रिमोट एरियातून एखादा मुलगा जेव्हा माझ्याशी बोलतो, मला मेसेज करतो, कॉल करतो, तेव्हा वाटतं की आपण काहीतरी दिलंय की जे त्यांच्या कामाचं आहे. अगदी बरोबर. नाही नक्की सर, कारण ही जी गोष्ट आहे, इतिहास तुम्ही जसं सांगितलं की इतिहासावर जर लिहायचं म्हटलं तर कितीही पेजेस आणले तरी ते कमी पडतील. अगदी. पण त्यात तुम्ही ते सॉर्टिंग करून सगळ्या गोष्टी नक्की अपेक्षित काय आहे आयोगाला हो. हे करून दिलंय. आता 2 पुस्तकं तुम्ही वेगवेगळी केली, विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे नाव प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय आहे ते त्यांना माहिती आहे. कदाचित तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये नसतात, आज जर तुम्ही मार्केटमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर गेले तर कित्येक विद्यार्थी असे असतील की ते तुमच्या जवळ पण येणार आहेत आदराने. कारण सरांना कसं बोलायचं. आणि अलीकडे काय होतं की बरेच जण मीडियामध्ये अवेलेबल असतात, Yes. म्हणजे असं युट्यूबला वगैरे. मला ते पण वेळ नसतो बऱ्याचदा, त्यामुळे मी कदाचित पहिल्यांदा असं तुमच्याकडे आलेलो आणि हे होईल म्हणजे असं, किंवा कधीतरी कोणीतरी बोलवलं त्यावेळी मी ते जात असतो. पण अलीकडे मी त्याच्यासाठी मुलांशी संवाद कसा साधायचा हे बरेच दिवस प्रश्न होता. मग एक टेलिग्राम चॅनल ओपन केलं, हिस्ट्री समाधान महाजन नावाचं. मग मला काय वाटतंय किंवा मला मुलांना काय सांगायचंय त्याच्यावर मी टाकत राहतो. ओके. ते मुलं बघत राहतात आणि त्याला रिस्पॉन्स येत राहतो. म्हणजे कुठेतरी मला गरज वाटली की नाही, इतकं जर वाचलं जातंय, जर ऑल महाराष्ट्रामध्ये आपली ओळख आहे, मुलं त्याला एक जबाबदार पुस्तक म्हणून ते माझ्याकडे बघतात, लेखक म्हणून, तर मला पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून ते सुरू केलं. तोच उद्देश होता की नक्की समाधान महाजन सर नक्की कोण आहेत, हे प्रत्येक कोण आहेत. पुस्तकाचे लेखक आहेत, एक राज्यकर उपायुक्त आहेत, त्याच्या पलीकडे काय हे माहिती करून घ्यायचं होतं, हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून हा आजचा पॉडकास्ट. आपण खरं तर वास्तव कट्ट्यावरती आलात आणि इतिहासाविषयी पण आपण बोललो, परंतु तुम्ही स्वतःचा इतिहास देखील सांगितला. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि निश्चित असंच विद्यार्थ्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन आणि अभ्यास साहित्य उपलब्ध होईल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.